आणि काय वाटतंय, काय बदल घडेल का, काय अपेक्षा आहे? लोकांच्या मनात तर बदल हवा आहे. लोकांची कामं झाली पाहिजेत आणि सध्या जे परिस्थिती आम्ही पाहत आहोत त्या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठे लोकांचे विचार हे ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा वाढलेल्या आहेत सर्व सर्व लोकांच्या. म्हणून जनतेचा विचार जे कॅन्डिडेट बसलेले आहेत त्यांनी विचार करावा. नक्कीच 4 वर्षानंतर या महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. सर्वांनाच उत्सुकता आहे. नगरसेवक नसल्यामुळे स्थानिकांच्या समस्यांना अडचण येत होती. पण विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून इथली कामं होत होती, पण त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे नगरसेवक या विभागामध्ये असला पाहिजे, सर्वांचं काम करणारा असला पाहिजे, सर्वांना घेऊन चालणारा असा नगरसेवक या ठिकाणी यायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. 4 वर्षांनी निवडणुका येत असल्यामुळे बरीचशी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कोण टिकून राहतं, कोण बाजी मारतं याची देखील उत्सुकता आहे. पण लोकांना बदल हवा आहे, त्याला नवीन चेहऱ्याची गरज आहे, तरुण चेहऱ्याची गरज आहे. युवकांना संधी झाला भेटली पाहिजे सर. भेटली भेटली पाहिजे. पाहिजे. तुम्ही काय सांगाल, युवकाला संधी भेटली पाहिजे? भेटली पाहिजे. काय सांगाल आपण, कसं वाटतंय इथे एकत्रित एक युवा चेहरा समोर आलेला आहे? चांगलं वाटतं. बदल पाहिजे का? हो पाहिजे. काय वाटतंय तुम्हाला? दिली पाहिजे, पण आम्हाला इथून लवकरात लवकर शिफ्ट केलं तर बरं होईल. अच्छा, पुनर्वसनाची मागणी होती. पुनर्वसन झालं पाहिजे. भेटतंय का? पुनर्वसन सगळीकडे डेव्हलपमेंट होते, आमचं पण डेव्हलपमेंट झालं पाहिजे. ये रोड बना के दिए हमें, सब कुछ करके दिए हैं. उसके लिए बेटे को आभार मौका मिलना चाहिए. मिलना लोग चाहिए. देंगे मौका. जरूर. जरूर देंगे. बदल घडला पाहिजे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना यांच्या वतीने आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. जय कुडाळकर यांना नवीन जे यंग जनरेशन या माध्यमातून नवीन बदल घडला पाहिजे. त्यासाठी 169 मधून आमचे लाडके आमदार त्यांचा मुलगा जय कुडाळकर यांना पक्षाने आणि महायुतीने तिकीट दिलेले आहे. नक्की. आणि जोही उमेदवार येईल आणि त्यांनी तशा पद्धतीने अगदी तळागाळात जाऊन जर काम केलेलं असेल तर एक सामान्य नागरिक म्हणून किंवा मतदार म्हणून मी नक्कीच अशा उमेदवारास साथ देईन जे जयच्या वडिलांनी म्हणजे आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तुम्ही जर कुर्ला बघितला तर कुर्ला अतिशय सुस्थापित, सुसंस्कृत आणि अगदी स्वच्छ आणि व्यवस्थित तुम्हाला दिसेल. जसं चुनाभट्टी, शिवसृष्टी तो जर मार्ग तुम्ही बघितलात तर अगदी वाखाणण्याजोगा आहे. तर जयनीही तसंच पद्धतीनं काम करावं आणि अगदी सामान्य जनतेपर्यंत जाऊन काम करावं यासाठी माझ्या शुभेच्छा कायम. नक्की शुभेच्छा.